मिरज येथे चर्चजवळील सलून दुकानात झालेल्या गोळीबार प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी चौघां विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। पिस्तुलीतून गोळी झाडून कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणातील गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी यास अटक केली आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। अजून अन्य 3 संशयितांचा तसेच गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा पोलीस शोध घेत आहेत। संबंधिताच्या कुटुंबातील पूर्वापार सुरू असलेल्या वादाच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसात आहे। या प्रकरणी रोहन संजय कलगुडगी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, चेतन कलगुडगी, अमीर फौसार, सूरज कोरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी गणेश उर्फ निहाल कलगुडगी यास अटक केली। या घटनेनंतर पोलिसांनी गतीने तपासाची सूत्रे हलवली। या हल्ल्यातील 4 संशयितांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली। त्यानुसार पोलिसांनी तपास करून एकास अटक करण्यात यश मिळवले। ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण रोहन कलगुडगी हा त्याचा मामा विकी कलगुडगी याच्यासह चर्च रोडवरील सलूनमध्ये बसला होता। यावेळी संशयित त्या ठिकाणी आले। यापैकी गणेश कलगुडगी याने रोहन कलगुडगीच्या दिशेने पिस्तुलीतून गोळी झाडली। यावेळी रोहन कलगुडगी याने वाकून ती चुकवली अशी नोंद पोलिसात आहे। त्याचबरोबर गणेश कलगुडगी याच्यासोबत असलेल्या अन्य 3 संशयितांनी कोयत्याने रोहन कलगुडगी यास मारण्याचा प्रयत्न केला असंही फिर्यादीत म्हटलंय।